नमस्कार माऊली. आपल्या संस्कृतीमध्ये ऋतू, मास आणि त्याचा आपल्या आयुष्याशी असलेला संबंध याचा अत्यंत बारकाईने अभ्यास केलाय. त्याप्रमाणेच सण वारांची सुद्धा आखणी केलेली आहे. व्रतवैकल्य सांगितले आहेत. आता या व्रतांचा संबंध आपल्या आयुष्याशी आहेच. आपलं जीवन सुखी आणि सुकर करणारी ही व्रत आहेत. त्याचबरोबर आपलं आचरण कसं असावं हे देखील निश्चितपणे आपल्याला शिकवणारी ही व्रत आहेत. म्हणजे कुठलंही आपलं गैरवर्तन झाकण्यासाठी किंवा त्याच्यातून पळवाट निघावी म्हणून या व्रतांचा उपयोग होत नाही. थोडक्यात भगवंतांनी सुद्धा हेच सांगितलंय की मी तुमच्यावर लक्ष ठेवू नये. तुमच्या पारड्यात जर कुकर्म वाढली तर त्याची शिक्षा मी तुम्हाला देणारच आहे. मग अशा वेळेला ही व्रत काही कामी यायची नाहीत. परंतु मावशी, तुला या विवाहाबद्दल कसे समजले? मी आत्ताच भैरवला भेटून आले. तिथे गेल्यावर मला या विवाहाबद्दल समजले आणि त्यांचा डाव देखील लक्षात आला. मेघमाला, नको चिंता करू. सगळे काही सुरळीत होईल. परंतु तशी काही चिन्हे तर नाहीत. वैद्यराजांनी त्याच्या प्रकृतीबद्दल उत्साहवर्धक विधानेही केलेली नाहीयेत. आता तशी काही चिन्ह नाहीयेत ग मावशी. काय? आणि तुला याबद्दल पूर्ण कल्पना असून देखील तू या विवाहास मान्यता केलीस? मेघमाला बाळा, का? आणखी काय करायला हवे होते? मी नकार दिला असता तर पिताश्री, माता सुवर्णा यांचा अनादर झाला असता आणि त्यांच्या पदरी दुःख पडले असते. त्यांच्या पदरी दुःख पडू नये म्हणून मी या विवाहाला होकार दिला. मेघमाला, पण माझ्या मनात कायम एक सल राहील. माझी बहीण, तुझी माता, तिचा जीव वाचवण्यासाठी मी काहीही करू शकले नाही. पण बाळा, मी तुला शब्द देते, तुझं आयुष्य सुखी व्हावं म्हणून मी काहीही करायला तयार आहे. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मावशी, तू हे भरभरून बोललीस त्यानेच मी कृतकृत्य झाले. मला इतर काही नको, केवळ तुझे आशीर्वाद पाठीशी असले ना तरी माझे आयुष्य सुखी होईल. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहे आणि आता तर तुझ्या सुखी आयुष्याचा प्रारंभ झालाय. आता सगळे काही सुरळीत होईल बाळा. सुवर्णा, अगं दिवसातून असंख्य वेळा ते अलंकार अंगावर चढवतेस आणि उतरवतेस. त्या अलंकारांना सुद्धा काही नाविन्य राहिलं नसेल हो. काय माते, आता मला आहेत हे प्राणप्रिय तर काय करू? माते, मला की नाही तुझ्याकडून एक वचन हवे आहे. अगोबाई, वचन? आणि ते कुठलं? ते असे की माझ्या विवाह क्षणी मला याहूनही मौल्यवान आणि मोहक अलंकार हवे आहेत. आणि तू तसे नाही केलेस तर तुझे माझ्यावर प्रेम नाही असे समजेल. अगोबाई, हो का? म्हणजे आता मातेला अट घालणे इतकी तू मोठी झालीस का? सुवर्णा, अगं तू मला किती प्रिय आहेस आणि किती लाडकी आहेस हे तुला सांगायला हवं का? हे बघ, तुझा विवाह निश्चित झाला ना की तुला अलंकारांनी मढवून टाकीन बघ. आणि आत्ताच तुझा विवाह ठरल्याची सुवार्ता घेऊन येतील तुझे पिताश्री. खरेच? खरेच माझा विवाह इतक्या वैभवशाली आणि श्रीमंत घरात होणार आहे? अगं खरेच. आमच्या आशीर्वादामुळे आणि तुझ्या पिताश्रींच्या अथक परिश्रमामुळे तो मंगल दिवस अगदी जवळच आलाय. मला तर याचेच समाधान आहे की ती मेघमाला आपल्या आयुष्यातून नाहीशी झाली आहे. नाहीतर काय, गेली एकदाची पिढा.
अगं तिच्या विवाहाच्या प्रथम दिवसापासूनच नुसती संकटांची पंगत मांडली होती. त्या निशादची प्रकृती काय खालावली, अगदी मरणासन्न स्थिती झाली त्याची. मग काय हिची नुसती धावपळ, वैद्यांना शोध, हे कर ते कर. आता काय करत असेल कोणास ठाऊक. असू दे, असंच पाहिजे तिला. तिच्या आयुष्यात आणखी संकट आली पाहिजेत, नाहीतरी तिच्या नशिबात तेच आहे. नाही तर काय. मावशी, अगं तुला काही मावशी, हे तू काय करते आहेस? हे साहित्य का गोळा केले आहेस? आजवर ज्या व्रताचे मी पालन करत आहे त्याची आज पूजा करावायची आहे. व्रत? कुठले व्रत? आणि मला कधी तू ह्याबद्दल बोलली नव्हतीस. सांगते. हे वर्णासाठीचे व्रत आहे आणि हे व्रत श्रावण शुद्ध षष्टीच्या दिवशी करावयाचे असते. वर्णासाठीचे व्रत कशा करता करावे हे व्रत? अगं बाळा, आपण व्रत कशा करता करतो? आपलं जीवन सुखकर व्हावं, पीडाहीन व्हावं, आपल्या आयुष्यातील सगळी दुःख नाहीशी व्हावी, घरात सुखशांती नांदावी, आपली सर्व माणसं निरामय राहावी, म्हणूनच करतो ना. मग ऐक, आजच्या दिवशी ही अशी 2 विड्याची पानं घ्यावी. एका पानावर तांदूळ आणि एका पानावर वाल, आणि हो, दक्षिणाही ठेवावी बरं का. आणि नंतर शंकर नाहती गौरी भराडी, हे माझे वर्णासाठीचे वाण असे म्हणून उदक सोडावे. अशा प्रकारे हे व्रत पूर्ण करावे. परंतु मावशी, हे व्रत केल्याने त्याचे अपेक्षित फळ मिळते का? बाळा, कुठलेही व्रत करताना फळाची अपेक्षा ठेवू नये. आपण केवळ मनोभावे पूजा करावी. ईश्वर त्याचे योग्य ते मोजमाप करतात. शंकर नहाती गौरी भराडी, हे माझे वर्णासाठीचे वाण. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
मेघमाला घे. अहो हे कसले धन? कसले म्हणजे? जे काम केले त्याचा मोबदला. खरंच? हो. अहो पण हे तर तुमचे धन झाले, मग हे तुम्ही मला का देत आहात? मेघमाला, अगं हा आपला संसार आहे. ह्यात तुझे माझे काही नाही. जे आहे ते आपले आहे. आपल्या विवाहापश्चात आपल्यावर कुठलेही आर्थिक संकट ओढवलेले नाही. ही त्या ईश्वराचीच कृपा. खर तर तुझाच पायगुण म्हणायचा हा, म्हणूनच हे शक्य झाले आहे. छे हो, असे कुठे असते का? कष्टाचे फळ हे प्रत्येकास मिळतेच. नाही बरे, जोपर्यंत तू माझ्या आयुष्यात नव्हतीस तोपर्यंत हे यश मी अनुभवलेच नव्हते. मग हे मिळालेले स्थैर्य तुझ्यामुळेच नव्हे का? मेघमाला, काय झाले? अशी चिंतित का दिसते आहेस? चिंता नाही, उलट मला आता आणखी आनंद होतो आहे की तुमची प्रकृती आता आधीपेक्षा सुधारते आहे आणि त्यामुळे माझ्या मनास अधिक स्वस्थता लाभते आहे. हो, माझ्या प्रकृतीत पूर्वीपेक्षा सुधारणा आहे. आणि हे देखील तुझ्याच पायगुणामुळे बरे का? नाहीतर हे देखील अशक्यच होते. माझे सुदैव आहे की तू माझ्या आयुष्यात आलीस. आलोच. आणि तुझे हे दैव असेच कायम टिकून राहावे हीच भगवंताचरणी मनोमन प्रार्थना. तसे झाले तर माझ्यासारखी भाग्यवान मीच. परंतु हे भाग्य पदरात असेल की नाही भगवंतालाच ठाऊक. अहो अहो काय झालं? अहो काय झालं तुम्हाला? या इथे बसा. अहो काय झाले? तुमची प्रकृती अशी अचानक खालावली कशी? चला आपण वैद्यराजांकडे जाऊया. त्याची काही आवश्यकता नाही. मला काही झाले नाही. अहो नाही कसे? किती त्रास होतो आहे तुम्हाला. मला तुमची ही सवय अजिबात आवडत नाही. काही झाले तरी दुखणे अंगावर काढायचे. आणि मला देखील तुझी कुठल्याही क्षुल्लक कारणावरून काळजी करण्याची सवय अजिबात आवडत नाही. क्षुल्लक कारण? मला इतकी काळजी वाटते आणि तुम्ही हसताय. मग आणखीन काय करू? तुला सतत काही ना काही कारणच हवे असते काळजी करायला. हे बघ, घाबरू नकोस. मला काहीही झाले नाही. आणि हो, तुझ्यासाठी एक भेट आणली आहे. भेट? हो, घे. आणखी एक मुद्रा? हो अगं, तुला सांगतो, आज ही मुद्रा मिळाली ना तेव्हा मलाच इतका आनंद झाला. असे वाटत होते की बरे, सगळ्या गप्पा इथे बाहेर बसूनच करायच्या आहेत का? आत भोजनाची काही व्यवस्था केली आहे की नाही? हो हो केली आहे. चला. अहो काय झाले? तुम्ही असे पडलात कसे? मला देखील काहीच कळले नाही. असे वाटले पायातले जणू त्राणच निघून गेले. अहो या, मी तुम्हाला सहाय्य करते. हो. सावकाश. वैद्यराज, यांना काय झाले? हे असे अचानक एकाएकी खाली का कोसळले? चिंतेचे कारण आहेच. निषाद आता जास्त दिवस तग धरू शकत नाही. नाही, असे बोलू नका. आपण वैद्य आहात.
आपणच ह्यातून काहीतरी मार्ग सुचवा, काहीतरी करा आणि यांना स्वस्थ करा. शांत हो पुत्री. सत्य परिस्थितीचा स्वीकार कर. यातून बाहेर पडायला काहीच मार्ग नाही. मृत्यू आजवर कोणासही चुकलेला नाही. त्याची ही अवस्था आज ना उद्या होणारच होती, हे आपल्याला माहीतच आहे. आता केवळ प्रार्थना करणं एवढंच आपल्या हाती. त्याचा पुढील प्रवास खडतर होऊ नये इतकंच. वैद्यराज, आता त्यांच्या पायातले बळ गेले, हळूहळू पूर्ण शरीरातले बळ जाईल आणि अखेर पुत्री, त्याचा अंत अशाच पद्धतीने होणार होता व दुर्दैवाने तसेच होईल. या परिणामांची पूर्वकल्पना असून देखील तू स्वतःच्या नशिबाची परीक्षा का घेतलीस? का स्वतःला अशा पराभूत झालेल्या लढाईमध्ये झोकून दिलंस? वैद्यराज, माझे नशीब मीच घडवले. आजवर मी कधीही कुणासाठीही अहित चिंतले नाही आणि माझ्या नशिबावर पूर्ण विश्वास आहे. मी इतक्या सहजासहजी पराभव पत्करणार नाही. मंडळी, देवाची चाल ज्याला समजली असा मनुष्य आजवर माझ्या तरी दृष्टीमध्ये कोणीही नाही. कारण नियती जे चक्र फिरवते त्याबद्दल आपल्याला अनेकदा मोठमोठे प्रश्नच पडतात. या क्षणाला कुशल मंगल आहे तर दुसऱ्या क्षणाला अक्षरशः आभाळ फाटावं अशी परिस्थिती निर्माण होते, किंवा आत्ता दुःखाचे डोंगर कोसळावेत अशी स्थिती, आणि पुढच्या क्षणी स्वर्गीय सुख लाभावं अशी करामत. हे सारं आपल्या पाप पुण्याचे जमा खर्च होत असतात आणि त्यानुसारच फळ मिळत असतं. त्यामुळे नियतीला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर कर्माचा सिद्धांत पाळावा आणि फळाची चिंता न करता जे पदरी पडेल त्याच्यात समाधानी असावं. थोडक्यात काय, उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.